आता अन्य 9 बातम्या बघूयात राज्याच्या राजकीय आखाड्यातून। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतील काँग्रेस कार्यालयात चिरून तोडफोड। अमित शहा यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे निषेध व्यक्त करत केली तोडफोड। भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज। मुंबई काँग्रेस कार्यालयात तोडफोड केल्यानंतर पोलिसांकडून कारवाई। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आंदोलनादरम्यान राहुल आणि प्रियंका गांधींच्या फोटोवर शाईफेक आणि खुर्च्यांची फेकाफेक। काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना कार्यालयात जात भाजपकडून तोडफोड करणं गुंड प्रवृत्तीचं, लोकशाही पद्धतीने आपलं म्हणणं मांडलं पाहिजे, विजय वडेट्टीवारांची टीका। आम्ही आंदोलन केली पण आम्ही काय कोणावर दगड फेकला काय, परंतु त्याला प्रत्युत्तर म्हणून आमची कार्यालय तोडफोड करत असतील तर मात्र हे या देशामध्ये आता लोकशाही जिवंत राहिली का? यावर तुरंत कारवाई व्हावी। विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उद्ध्वस्त करण्यासाठी मी आलो, मतदानाची आकडेवारी सांगत फडणवीसांनी विरोधकांच्या मतदानाच्या टक्केवारीबद्दलचा आक्षेप दावा खोडला। मी आमच्यावर जर टीका केली आम्ही रागवणार नाही, त्या टीकेला उत्तर देऊ। विनाकारण टीका केली जोरदार उत्तर देऊ। एक नरेटिव्ह केला तर थेट नरेटिव्हने उत्तर देऊ। पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर झाला तेव्हा मनमोहन सिंग सरकार आलं, पण जेव्हा मोदींचं सरकार आलं तेव्हा ईव्हीएम वाईट। खुल्या मनाने जनादेश स्वीकारा, आत्मपरीक्षण करा, फडणवीसांचा विरोधकांना सल्ला। मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी लोकांना धमकावलं गेलं, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप। तर दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, फडणवीसांचा इशारा। मार्कडवाडीवरून मला शरद पवारांचं आश्चर्य वाटलं, शरद पवार पहिल्यांदा ईव्हीएमवर बोलले, फडणवीसांचं वक्तव्य। तर निकाल विरोधात गेला की ईव्हीएम फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। संसदेत आंदोलनादरम्यान भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी, राहुल गांधींनी धक्का दिलेले मुकेश राजपूत माझ्या अंगावर पडल्यानं मला दुखापत, प्रताप सारंगी यांचा आरोप। राहुल गांधी एक एमपी को धक्का लगा, मेरे ऊपर गिर पड़ा और मैं नीचे गिर गया। किसने धक्का मारा? राहुल गांधी ने? हाँ, राहुल गांधी ने। राहुल गांधी ने धक्का मारा? राहुल गांधी। संसदेत जाताना भाजप खासदारांकडून अडवण्याचा प्रयत्न झाल्यानं धक्काबुक्की, भाजप खासदारांकडून मला धमकी, राहुल गांधींचाच भाजपवर आरोप। ये पार्लियामेंट की एंट्रेंस है, इसमें मैं अंदर जाने की कोशिश कर रहा था तो बीजेपी के एमपी जो थे वो मुझे ऐसे रोकने की कोशिश कर रहे थे, धकेल रहे थे और मुझे धमका रहे थे, तो वो हुआ है। धक्का मुक्की से हमें कुछ होता नहीं है, मगर ये एंट्रेंस है पार्लियामेंट हाउस की।